नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या आजच्या कथेचं नाव आहे जाब. वहिनी, माझ्या आईला तू उलट कशी बोलू शकतेस? नणंद रेश्मा आईचा कैवार घेत मालतीशी भांडायला अगदी अर्ध्या दिवसाची रजा टाकून आली होती. उन्हातून आली म्हणून मालतीने तिला माठातलं गार पाणी दिलं. आज लवकर सुटलं ऑफिस? मालतीनं विचारलं. हे असं आमच्याशी गोडगोड बोलतेस आणि आमच्या अपरोक्ष आमच्या आईला अगदी पोरक्यासारखी वागणूक देतेस, बरोबर ना? जीजी डोळ्याला पदर लावून बसली होती. बघ बाई, आता तूच काय ते. तू झालीस तेव्हा दुसरी पण पोरगीच झाली म्हणून हिणवलं सासू सासऱ्यांनी, पण तुम्हा लेकीनाच ग माझी कणव. आई, तू अजिबात रडू नकोस. तुझी लेक जिवंत आहे अजून. खडसावून जाब विचारते की नाही बघ. कोणाचं मिंथ राहायची गरजच नाही तुला. पेन्शन आहे चालू तुझी. त्यांच्या जीवावर नाही जगत आहेस तू. भरल्या गळ्याने रेश्मा आईचे डोळे पुसत पुसत म्हणाली. आत्या, काय चाललंय तुझं? खालीपर्यंत आवाज येतोय. नुकतीच घरात पाऊल टाकत असलेली किमया आत्याजवळ आपली सॅक ठेवत म्हणाली. या पोरीला माझा आवाज सहन होत नाही ग रेशम. आता तुझाही सहन होत नाहीये बघ. जीजी असं म्हणत परत रडू लागली. एक मिनिट, हे काय चाललंय? आणि आत्तू, तू माझ्या आईवर का कावत होतीस मघाशी? पहाटे उठल्यापासून आई घरात वावरते. एक तर कामवालीही मिळत नाहीये हल्लीच्या काळात. मिळाली होती एक धुणी धुवायला, पण आजी रोज आपली चादर धुवायला टाकू लागली. कधी कधीच्या कपाटातल्या साड्या काढून तिला धू म्हणून सांगू लागली. ती बिचारी मावशी पळूनच गेली. नंतर पोळ्या करायला आईने बाई लावली तर तिच्या खनपटी बसू लागली. इतक्याच पातळ हव्या, एकसारख्या हव्या, तीही परागंदा झाली. डॉक्टर म्हणतायत आजीला अल्झायमर झालाय. गोळ्या चालू केल्यात, पण ही कधी घेते तर कधी खिडकीतून फेकून देते. त्या दिवशी कुंडीतही सापडल्या हिच्या गोळ्या. कुठेही नाक शिंकरते, थुंकते, ते सगळं आई स्वच्छ करतेय. हल्ली तर अंथरुणातही. पण हे सारं एका शब्दाने आई बोलली का ग तुला? नाही ना? का तर तुला त्रास होईल. तू तुझ्या घरी सुखी राहावंस म्हणून. हल्ली ऐकूही कमी येऊ लागलंय आजीला. डॉक्टर म्हणाले या वयात ऑपरेशन नको. ही मोठमोठ्याने बोलते, मोठ्या आवाजात टीव्ही लावते. 2 खोल्यांचं घर आमचं. कसं अभ्यासात लक्ष लागणार ग माझं आत्तू? तरी आई मला हिला काहीही बोलू देत नाही. तूच लायब्ररीत जाऊन अभ्यास कर म्हणून मला सांगते ती. आजीला तेलकट कमी द्यायला सांगितलंय म्हणून घरात सगळ्यांनाच कमी तेलाचं, थोडासा अळणी स्वयंपाक. का तर आजीला वाटू नये की आम्ही तिला टाकून चांगलं चुंगलं करून खातोय. आजीचा मधुमेह वाढलाय म्हणून आजीसोबत आमचं सर्वांचंच गोडधोड खाणं बंद. का तर तिला टाकून कसं खायचं? आत्तू, माझी आई घरात राहते म्हणून आजवर तुम्ही तिला गृहीत धरत आलात. उन्हाळ्याची सुट्टी पडली की खुशाल तुझी आणि मोठ्या आत्तूची मुलं आमच्याकडं. का तर मालती वहिनी घरातच तर असते. घरात कसलं डोंबलाचं काम असतं एवढं? नुसत्या झोपाच तर काढते. किमया, कपडे धुवून ते वाळत घालण्यासाठी पिळे भरलेली बादली घेऊन आलेल्या मालतीने लेकीला दटावलं. आई, मी कधी आत्याच्या घरी राहायला गेली की आत्या असंच बोलायची तुझ्याबद्दल. घरातच तर असते. अरे, हौस होती का माझ्या आईला घरी राहायची? तुमच्या इतकीच शिकलेली आहे ती पण. आजीने मला सांभाळण्यासाठी नकार दिला होता. मला पाळणाघरात ठेवायचं नाही असंही बजावलं होतं. खिंडीतच पकडलं होतं तिला. राहिली मग ती घरात. घरी शिकवण्या घेऊ लागली तर तेही आवडत नसायचं आजीला. मुलांना शिकवायला बसली की काहीतरी काम सांगून उठवायची. मुलांच्या आया मुलांना पाठवेनाशा झाल्या. काही माणसं ना फक्त ऐकून घेण्यासाठीच जन्माला आलेली असतात. त्यातलीच माझी आई. मला आठवतं,
एकदा मावशीकडं मुंजीला जायचं होतं आईला, आणि आईचा कैरीहार आजीने दडवून ठेवला. आई शोधून शोधून रडकुंडीला आली. बाबाही तापले होते तिच्यावर. आजीला कोण हसू येत होतं. मला 5 स्टार चॉकलेटसाठी पैसे देऊन तिने माझं तोंड गप्प केलं होतं. तरी मी रात्री आईला आजीची करामत सांगितलीच. बाबा संतापलेले होते. तिला जाब विचारायला उठले तर आईनेच त्यांना शांत झोपायला लावलं होतं. आताशी आजी फारच चिडचिड करते. वाढलेलं ताट भिरकावून देते. आत्तू, खरंच माझी आई वाईट आहे असं धरून चालूया आपण. तू घेऊन जा तुझ्या आईला. उगाच या छळवादात नको ठेवूस तू तुझ्या माऊलीस. किमयाने आत्यापुढे हात जोडले. नेले असते ग, पण अतुलची फायनल एक्झाम आहे ना, आणि आमचं घर पडलं खाडीजवळ. तिथली हवा सुद्धा सहन होणार नाही तिला. बरं मग काय, निघतेच मी. बराच वेळ झाला येऊन. तेवढ्यात किचनमधून मालतीने आवाज दिला. वंस, आमटी केलीये चिंचगुळाची तुमच्या आवडीची, आणि नाचणीचे पापड पण तळतेय. एकत्रच बसू जेवायला. तुमचं चर्चासत्र संपलं असेल तर हात धुवून घ्या. मी पान वाढते. वहिनी, तुझं ग पान कुठे? आत्तू, हल्ली आजी नीट जेवत नाही ना, म्हणून आई तिला कधीच्या जुन्या गोष्टी सांगत भरवते. 4 घास जास्त जातात तिला. रेश्माच्या डोळ्यात पाणी आलं. आत्तू, भरल्या पानावर डोळ्यात पाणी आणू नये. आईच म्हणते असं. आत्तूचे डोळे पुसत किमया म्हणाली. कधीतरीची गोड आठवण सांगत आपल्या सासूला घास भरवणाऱ्या आपल्या वहिनीकडे पाहून जेवणाआधीच त्या माहेरवाशिणीचं मन समाधानानं भरून पावलं. रेश्मा जायला निघाली तेव्हा मालतीने तिला गुळपापडीचा डबा दिला. रेश्माला अजब वाटत होतं. कधीच उलट न बोलणारी आपली भाची आज एवढं का बरं सुनवत होती याचं. किमया तिला खाली सोडायला गेली. तिचा हात धरून ती म्हणाली, सॉरी आत्तू, आज जरा जास्तच बोलले तुला. पण काय? अगं, महिना झाला आईच्या अंगावर जातंय. माझी परीक्षा चालू म्हणून कोणालाच काहीच नाही बोलली ती. 8 दिवसांपूर्वी चक्कर येऊन पडली होती. डॉक्टरांकडं नेलं. त्यांनी स्त्रीरोगतज्ञांची चिठ्ठी दिली. तिथे तिच्या सगळ्या तपासण्या झाल्या. रिपोर्ट्स आले आहेत. तिच्या गर्भाशयात ट्यूमर आहे. मला आजीचा राग येतोय. हीच तिला सणावाराला गोळ्या घेऊन पाळी पुढे मागे ढकलायला लावायची. माझ्या लेकी यायच्यात. तू बाहेरची झालीस तर त्यांचं कोण करणार? देवाधर्माचं कोण करणार? आता माझ्या आईचं कोण करणार ग आत्तू? रेश्मा आपल्या भाचीकडे पाहतच राहिली. एक लेक तिच्या आईबद्दल जाब विचारायला आली होती, पण जाताना एक लेक तिलाच जाब विचारत होती. मित्रमैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही हृदयस्पर्शी कथा? या सुंदर कथेचं सर्व श्रेय लेखिकेलाच आहे. कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.